नाशिकमधील यूज व्हेकल डीलर असोसिएशनच्या पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यातर्फे आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। रिक्षा, टॅक्सी तसेच छोट्या मोठ्या चारचाकी गाड्यांच्या पासिंगसाठी प्रतिदिन विलंब शुल्क 50 रुपये ठोठावण्यात आला होता। हा दंड माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी हा दंड माफ करण्याची विधिमंडळात घोषणा केली आहे। यामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला असून मुख्यमंत्री शिंदे यांनी हे विलंब शुल्क सरसकट माफ केल्याने रिक्षा चालकांवरील आर्थिक संकट दूर झाले। सर्व प्रकारच्या जुन्या व्यावसायिक वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र दंड रद्द करण्यात आल्याने छत्रपती संभाजीनगर रोड वाहन विक्रेता संघटना तसेच शिवसेना महाराष्ट्र शिववाहतूक सेनेच्या वतीने नाशिकचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। रिक्षा, टॅक्सी चालक हा अतिशय प्रामाणिक मनुष्य आहे। हातावरचं पोट असणाऱ्या गरजू रिक्षा चालकांबाबत सरकारने तातडीने निर्णय घेत दिलासा दिला, कारण चालकांच्या प्रामाणिकपणाची जाणीव सरकारला आहे। या निर्णयामुळे राज्यातील ऑटो रिक्षा तसेच टॅक्सी चालकांचा करोडो रुपयांचा विलंब शुल्क माफ करण्यात आलाय। रिक्षा चालक असो किंवा अन्य व्यावसायिक चालक हे खूप कष्ट करून उदरनिर्वाह करत असल्याने हा दंड माफ केल्याचं मंत्री भुसे यांनी सांगितलंय। रिक्षा चालकांनी एक निवेदन दिलं होतं की जेवढे त्या रिक्षाचं जर फिटनेस नूतनीकरण करायचं असेल, जेवढा उशीर झालेला असेल तेवढे दिवस प्रत्येक दिवसाला 50 रुपये दंडाची आकारणी केली जाते आणि सर्वसामान्य रिक्षा चालकाला तो दंड परवडणारा नाही। अशा प्रकारचं निवेदन पहिल्यांदा मालेगावच्या मातोश्री रिक्षा चालक मालक संघटनेने मला मालेगावला दिलं होतं। नंतरच्या काळामध्ये आपल्या नाशिकला सुद्धा अनेक संघटनांनी या संदर्भातलं निवेदन या ठिकाणी दिलं आणि अशाच पद्धतीचे संपूर्ण महाराष्ट्रातून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना की हा जो प्रत्येक दिवसाला 50 रुपयाचा दंडाची आकारणी होते, त्याच्यामुळे रिक्षा चालक असेल, टॅक्सी चालक असेल आणि इतरही जी काही कमर्शियल वाहनं आहेत या वाहनांच्यावर अगदी 2-5 हजार रुपयाच्या पासून तर 50-50 हजार रुपयांच्या पर्यंत दंडाची आकारणी त्या ठिकाणी होत असते आणि हा एक प्रकारे त्या वाहन चालकावर मोठा अन्याय आहे आणि तो अन्याय दूर केला पाहिजे अशा प्रकारची महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे त्या ठिकाणी होती। मला वाटतं नाशिकचं निवेदन प्राप्त झाल्याच्या नंतर मी परत एकदा मुख्यमंत्री महोदयांच्याकडे विनंती केली, पाठपुरावा केला आणि योगायोगाने विधानसभेचं अधिवेशन चालू असतानाच त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या प्रतिदिवस 50 रुपये दंड आकारण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घोषित केला। प्रामुख्याने महाराष्ट्रातील तमाम रिक्षा चालकांच्या वतीने, टॅक्सी चालकांच्या वतीने आणि जी काही व्यावसायिक वाहनं आहेत त्या व्यावसायिक वाहनांच्या वतीने आपल्यासारख्यांच्या सर्व संघटनांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचं मी आभार व्यक्त करतो। गोरगरिबांना एक दिलासा देण्याचं काम या निर्णयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। यावेळी आर डी धोंगडे,
श्याम साबळे, शिवाजी भोर, विष्णुकाका सूर्यवंशी, शशीभाऊ उणवणे, भाऊसाहेब जाधव, विनोद चोरडिया, किरण पवार, प्रफुल्ल बोंडे, सागर करपे, पंकज बोराडे, पप्पू पाटील, सुनील बैरागी, संतोष देशमुख, शंकर माळी, सुशील शिंदे, पंकज घोटेकर, राजेश पाटील, नजीम खान, अय्याज काझी, भावडू पाटील, गणेश कदम, विनोद पांडव, राहुल कुलकर्णी, शरद येवलेकर, योगेश बोरसे, दादाजी शेलार सर्वच वाहन बाजार डीलर उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.